अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कशी हाव सगळी? बेस हाव. उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज आपण हाव शिवला, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. खेडपासून जवळपास 13 किलोमीटरच्या अंतरावर ही गाव आहे आणि आज आपण ही गाव बघणार आहोत. आजच्या लोकांजवळ बात करणार आहोत. आपल्यासोबत आता गावचं सदर साहेब आणि दुसरं पण व्यक्ती आहात. आपण त्यांची बात करू आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करू. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. मी शिवगावचं सदर आहे इन्शाअल्लाह. आणि आपल्या गावात जवळपास आपल्या 3 मस्जिद आहेत. एक जामा मस्जिद आहे, एक शाफई मस्जिद आहे, एक तवक्कल मस्जिद आहे. इन्शाअल्लाह या 3 मस्जिदीत माशाअल्लाह नमाज बेस म्हणजे नमाज 5 टाईमचे होतं. जुम्मा 2 मस्जिदीत होतात. आणि आपल्या गावात हॉस्पिटल आहेत. त्याच्यानंतर आपल्या गावात एक बँक आहे, शाळा आहेत 2, एक इंग्लिश मीडियम आहे, एक मराठी मीडियम आहे. माशाअल्लाह आपल्या गावांची ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायती आपली शिवबुद्रुक, शिवखुर्द ही अशी मिळून 2 एकच ग्रामपंचायत आहे. आपल्या गावात माशाअल्लाह पाण्याची सुविधा, त्याच्यानंतर रस्त्याची सुविधा, बाकी सगळे अल्हम्दुलिल्लाह बेस आहे. एकूण किती घरं आहे गावात? आपल्या गावात जवळपास 150 घरं आहेत. 150 घरं आहेत आपल्या गावात. माशाअल्लाह जवळपास बहुतेक लोक ही आपल्या गावाची बाहेर गावात असतात ती. आणि आपल्या गावात माशाअल्लाह ही आहेत ग्रॅज्युएशनचे ही आहेत पोरा. माशाअल्लाह 300-350 आपल्या गावात ग्रॅज्युएट आहेत. अच्छा. बाकी मला अल्हम्दुलिल्लाह सगळे सुविधा आपल्याकडे बेस आहेत. आपल्या गावात एक तालीमुल इस्लाम म्हणून एक मद्रसा होय. त्या मद्रशात आपल्या गावातली बरीचशी पोरा शिकलीत अरबी, आणि माशाअल्लाह अरबी बेस शिकतात. त्या मद्रशातनं आपल्याला जवळ तर हाफिज पण आपल्या बरंच 2-4 हाफिज पण निघाल्यात. अशी आपल्या गावाची सगळी एकंदरीत ही रचना आहे. माझं नाव दाऊद अलवी आहे. मी शिवगावांचो आहे आणि मी जुनेद देशमुखला शिवला आफवलेलो आहे. आणि मी दुबईला असता आणि दुबईशी मी 6 महिन्यापासून ह्याला बघता. तर मी आज दुबईशी इंडियात आलेला आहे सुट्टीवर. तर मी ह्याला आफवले आपल्या गावाची पुरी शूट करायला. तर तुम्ही ह्याला सपोर्ट आणि चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर आजच्या व्लॉगला आपण सुरुवात करता आहोत शिवच्या जामा मस्जिदपासून. ही शिवची जामा मस्जिद आहे. बघा माशाअल्लाह एकदम जुना स्ट्रक्चर आहे यांचा. मग बेहतरीन आहे. मी आतनं तुम्हाला दाखवत आहे. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. सुबाला आता आपल्याला हा नाश्ता आलेला आहे. आपण थोडासा फ्रेश होऊन नाश्ता घेऊ आणि गावच्या ब्लॉगला सुरुवात करू. अस्सलाम वालेकुम. काय नाव आहे तुमचा? काय खबर? बेसाव कसं असता? फॉरेनला का इंडियात? नाही, पहिले होती दुबईला. हां हां. रिटायर होऊन गावात येल्या. अच्छा. काय व्यवसाय आहे का आता आरामच करता? सध्या अजून आराम आहे. अच्छा. केव्हा आल्या फॉरेनशी? जानेवारीला आत्ता 2024ला. हां माशाअल्लाह. काय असं होत्या बोलल्या? दुबईला होत्या. कच्च्या एरियात? अच्छा अच्छा. माशाअल्लाह. चला मोप शुक्रिया आमच्या बोलल्याबद्दल. ही बघा ही चवाची शिंग आहे. मस्त एकदम नरम नरम माशाअल्लाह. टेस्ट करूया आपण. जिभेवर ठेवताच पाणी. बहुत बेहतरीन माशाअल्लाह. लजीज. माझं नाव राहुल संतराम मोहिते. प्रॉपर मी शिवखुर्द बौद्धवाडी नंबर 2
या गावातून मी बोलत आहे. आमच्या मोहल्ल्यामध्ये चांगले संबंध आहेत आणि सुखादुःखाला आम्ही सगळे एकत्र असतो. आमचा कुठला भेदभाव या मोहल्ल्यामध्ये नाही. त्यांचं आमच्यासाठी नाही, आमचा त्यांच्यासाठी नाही. आम्ही सगळं भावबंधासारखं एकत्र राहतो. मी सईद सुर्वे, मुक्काम पोस्ट शिव, तालुका खेड. कोकणी बात ह्यो यूट्यूब चॅनलच्या बद्दल ऐकल्याने मला मोप खुशी जायली की ह्या यूट्यूबनी आपण आपली कोकणी आपलं जी कौम आहे ते एका जाग्यावर येऊन एकामेकाची जज्बात किंवा एकामेकाची सोचला समजू शकता. आणि आजला आपल्याला एकामेकाला समजणं जरुरी आहे. आज दुनिया मोहरं चालले, डिजिटल लाईफ आहे आणि डिजिटल लाईफला आपण आपल्या समाजाला विसरला नाही पाहिजे आणि आपल्या समाजाला सोबत घेऊन चालला पाहिजे. आणि आपण भाईचारा आणि शांतीचं पैगाम देऊन दुनियातल्या जर तरक्की केली तर ती आपण आपल्या आप कोकणी लोक एक मिसाल बनू शकता. शुक्रिया. खुदा हाफिज. हा एक शॉप आहे गावातलं. बघा किती मोठी आहे माशाल्लाह. मला दाखवतो मी आता आतनं. बघा आणि रेशन शॉप पण आहे याचे. हे बघा हे बघा कैसा एकदम ओल्ड स्टाईल अजूनपर्यंत ह्या लोकांनी मेंटेन ठेवलेला आहे. मोप कमी गावात ना असं बघायला मिळतं. ही बघा ही स्ट्रक्चर बघा कैसा बनवलेला आहे. ती जुना अजून मेंटेन ठेवलेला आहे. हे बघा ही किराणा माल आहे आणि ए टू झेड सामान मला हातं बघायला मिळतं. हे बघा बुक्स वगैरे पण हात इथं, कॅडबरीज आणि जी रेग्युलर सामान जे लागणार आहे गावातल्या माणसाला ती हर चीज आता तुम्हाला बघायला मिळेल. इवन ड्राय फ्रूट्स पण. माझं नाव मोहम्मद गालिब जाकीर पालेकर आहे. आम्ही आता शिवला आमचं किराणा मालाचं दुकान मग वर्षापासून आहे जी. प्लस राशन दुकान वगैरे सोबत ॲज इट इज जी बोलतात ना खेडला जाऊन तुम्हाला मिळणार आहे सगळे आयटम्स आपल्या तर चीज बीज पासून हर चीज प्रोव्हाइडेड होते. जी बोलाल ती तुम्हाला हाफ एन आवरला अवेलेबल होईल जर मशीन आहेत तर. जी बाकी अलहमदुल्ला सगळा. किती वर्षापासून हा व्यवसाय करता? आत्ता परत रिस्टार्ट आम्ही केलं 6 वर्षापासून. बाकी हे दुकान हे आपलं मग जुना म्हणजे अबो 50 years पासून आहे. हां बाप दादा चालवायचं? बाप दादापासून आहे. जेव्हा गाव जेव्हा हे झालो होतं तेव्हापासून शॉप. अच्छा तुम्ही सांभाळता? नाही डेडी हात चाचा हात ते लोक आज. मग तुम्ही कधी बाहेर असता फॉरेनला? नाही आपण इंडियातच. फॉरेन आपण नाही बघलो. नाही गावाच नाही जायची इच्छा काही नाही. गाव बेस. गाव बेस. हा इंडिया बेस. व्हेरी गुड. आता सध्या दुकानात सांभाळता? दुकान आणि आपली गाडी आहे. कसली गाडी आहे? इनोवा रेंटवर.
रेंटवर आहे. माशा चला मोप मुबारक तुम्हाला. आता बघू शकता तुम्ही हे बघा कैसं कलरफुल वर्ड्स यूज केलेला आहात, कलर यूज केलेलो आहे टेक्स्ट लिखायला. तिने त्यांची खूबसूरती अजून वाढले. अस्सलामुअलैकुम. हे आमचं नवाजबाई आहात. हे आमच्या वाडींचं आणि आमच्या गावांचं मेन माणूस आहात. काही पण चीज आहे तर आम्ही पहिले ह्यांना विचारतो, या सोशल वर्क या XYZ, तर पहिले आम्ही ह्यांना विचारून कामं करतो. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह वबरकातुह. मी नवाज इसाक सुर्वे, शिवगावाचो नायब सदर आणि गावाच्या सोशल वर्कला भाग घेणारो एक खास माणूस. गावात जी पण हे आहे त्याच्यासाठी आपलं सहकार्य असतं सगळ्यांसाठी. गावात काही असो ऐसा पण परो जरो काही पण असतं त्यासाठी आमचं स्वतःचं सहकार्य जास्तीत जास्त असतं. त्याच्यानंतर गावात बराच काही बेस्ट चीजो आहात. स्कूल आहे, इंग्लिश मीडियम स्कूल आहे, हॉस्पिटल आहे. आमच्या बुजुर्गांनी सगळ्या करून ठेवलेलं आहे, त्याला आम्ही फक्त फॉलो करतो, बाकी काही करत नाही. गावापासून जी पण काय मदत होतं ती केली जातं. आमचं फॉरेनर्स आहात त्यांच्यापासून गावाला मग मदत असतं, त्यांच्या जीवावरती सगळं चाललेलं असतं. बाकी गावाच्यातले बँक आहे, हर चीज आहे, स्कूल आहात, सगळी सुविधा आहात, काही प्रॉब्लेम नाही गावातले. अल्हम्दुलिल्लाह. أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما يعمر مساجد الله من آمن بالله واليوم الآخر. हे शिवशी मी रियाज नोरे बोलत आहे. ही आमची वैल्यावाड आहे, नोरेवाडी. माशाल्लाह समोरच तुम्हाला मस्जिद दिसत असेल, मिनारो त्याचं वारीत मस्जिद आहे. इन्शाल्लाह आमच्या गावात जवळजवळ 100 घरं आहात आणि वर्ग धरले तर कदाचित ते 150पर्यंत जाऊ शकतात. तसंच आमच्या इन्शाल्लाह गावात सरकारी हॉस्पिटल आहे, लांब लांबनं लोक त्याचा पूर्ण फायदा घेतात. तसेच एक हायस्कूल आहे नवजीवन मगून, तिथं मराठी माध्यमात शिकवलं जातं आणि खालसेकर मगून एक इंग्लिश मीडियम आहे, तिथं इंग्लिश शिकवलं जातं. एकंदरीत बघता आमचं सगळं परिसर माशाल्लाह बेस आहे. काजू आंबो हवी तशी लागवड आहे. गावात एक कोप आहे, एक जमात आहे. अल्हम्दुलिल्लाह. शिवगाव तसं बघलं तर काही नाही. आमची हायस्कूल आहे, त्याच्या खालती गेल्यावर नदी आहे, जगबुडी त्याला बोलतात. तिथं होडीची सेवा आहे फिर्यासाठी. म्हणजे आपण जर काही कार्यक्रम करायचं आहे तर ते आपण होडीचा फायदा घेऊ शकतो आणि आपलं कार्यक्रम त्यात पार पाडू शकतो. तशी आमचे गाव विकसित आहे. आमच्या गावात आंब काजू प्रत्येक चिजो झाड फणस आहेत, हर चीज आमच्या हातात आहे आणि फक्त आम्हाला हर चीज हातात मिळतं. काही मोठा बाजार असतो तो आम्ही खेड शहरात जातो आणि महिन्याचं घेऊन येतो. बाकी जर बघलं तर शिवगावचं वैशिष्ट्य हीच आहे की हॉस्पिटल आणि शाळा आहे. ही जेव्हा खाडीपत्ता शाळा नव्हत्यो त्या टायमात ह्याचा ओपनिंग झालेलं आहे. तसंच जे हॉस्पिटल आहे त्याला पण जवळजवळ 50-1 वर्ष माझ्या मते झालेली असतील. त्यामुळे डिलिव्हरीपासून हर चीज हातं होतं. त्याने गोरगरिबाचं मोठं फायदा होतं. इवन पहिले केस पेपरचं तरी पैसे होतं 8 आणं 4 आणं, तर पण आता हात नाही. तुम्ही जा फ्री, तुम्ही हे करा, चेकअप करा, तुम्हाला दवा पण फ्री मिळेल, सगळा फ्री मिळेल. असं हे आमचं शिवगाव आहे छोटंसं. इतकं मी बोलून सलाम घेत आहे. वालेकुम सलाम. आता वाजल्यात 11:15 दुपारचं आणि आपण दाऊदबाईच्या घरा आल्या. दाऊदबाईने आपल्याला आता हात थंडा आणि थोडासा नाश्ता आणलेला आहे. ही दाऊदबाई ही काय आहे हो? ही गवती आहे, चायना ग्रास. हां, चायना ग्रास आहे. आणि आता आपल्यासोबत मुनीर भाई आहे. अस्सलाम वालेकुम. काय खबर बेसा? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. काय बोलता खाता असता तुम्ही? मी आता रिटायर्ड. आम्ही पहिले सौदीला होतो, नंतर दुबईला होतो लास्ट 11 वर्ष. जी. अल्हम्दुलिल्लाह तर गावातच रिटायरमेंट. जी जी. बाकी काय दुकान? अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह. चला जरा आपण थंडा पिऊया. प्रत्येक गावातल्या नाही ना जमातीचो आणि मशिदीचो इन्कमचो एक अलग अलग सोर्सेस असतात. समजा खच्या गावातल्यान
चाली वगैरे आहात त्यो भाड्याने दिलेले आहात तर त्यांची इन्कम असतं, किंवा काही झाडझूड आहे तिनातनं काही फल फ्रूट निघतं आहे तर तीन चालीला होतं, तिनातनं इन्कम सोर्स होतं. शिवला मी हया आयलो तर हया मना एक नवीन इन्कम सोर्स ऐकायला मिळाला आणि ती आता आपल्याला आपण जाणून घेऊया मुनीरभाईजवळनं की हे लोक जमातीसाठी आणि मशिदीसाठी कैसे फंड गोळा करतात. अस्सलाम मी मुनीर अलवी शिव. आमच्याकडे अल्हम्दुलिल्लाह जमातीचा ऐसा आहे की एक समजा 2 भाव असा सक्क तर त्या दोनों भावांनीच जी पण की फीस असेल ती दोनों भावांनीच अलग अलग द्यायची आहे. तर एकट्याने समजा एका बापात समजा 4 पोरगा आहात तर ते 4 पोरग्यांचं पैसं जमातीचं काय असेल ती फीस जमातीची द्यायची आहे. असं एक घर तुमचा जरी असला तरी पण एकाने एकच नाही तर चौघांनी तर त्याचा जमातीचा पैसा आपण द्यायचा आहे. समजा एका घरातल्या 4 भाव राहतात तरी पण 4 भावांनी अलग अलग द्यायचा पैसा. हो. आता म्हणजे किती पट्टी बसलेली आहे पर माणसावर? 2000 रुपये आहे पर माणसावर 2000 रुपये इयरली जी. जे वार्षिक समजा एका माणसावर 2000 रुपये तर एका घरात 4 पुतूस असतात, 4 पुतूसात म्हणजे 8000 रुपये. तर 8000 रुपये. पण टर्म्स अँड कंडिशन काय आहे की त्याची जर शादी झाल्यानंतरच द्यायचं त्यांनी. अच्छा. हो. तर एक बाबा समजा 4 पुतूसात दोघा शादी झाली दोघांनी द्यायचं. नंतर मग दोघा शादी झाल्यानंतर मग त्यांनी द्यायचं. असं शादी झाल्यानंतर त्याला ती लागू झालं कंपल्सरी. अच्छा. मग हिंदी काय होतं तुम्हाला दुसऱ्या कोणत्या समोर हात फैलवायची जरूरत नाही जमातीला. सोर्स होतो जमातीसाठी, एक इन्कम सोर्स आणि हक्काच आपल्या मशिदीसाठी पैसा येतो त्या लोकांना अल्हम्दुलिल्लाह देतात. लिल्लाला लागते पैसा. हो. आणि त्याचं कोणाला इन्शाल्लाह अपोज नाही, सगळे बरोबर देतात अल्हम्दुलिल्लाह. जुनेदभाई याचं चालू हातनारी थतपवत तो जमातीचो हात आणि ते जी आमची स्कूल आहे कालसेकर इंग्लिश मीडियम तर जी स्टुडंट्स आहात त्यांची जी पॅरेंट्स आहात ती ह्या चालीत राहतात. हात चालीत राहून बाहेरशी येऊन हात राहतात आणि स्टुडंट पोरा स्कूलला जातात. असं आहे. ही बघा ही गावातलं आहे RDCC बँक लिमिटेड, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी. ही एक गावातलं सुविधा आहे बँकेची. काय नाव तुमचं? आमचा अब्दुल कादर पालेकर. शॉप आहे गावात तुमचं? हा एक शॉप आहे आपला. आपला घर पण बाजूलाच आहे, पाठीमागे घर आहे आपला जवळजवळ. पहिले खातं होत्या? पहिलं दुबईला होतो. किती वर्ष? 35 वर्ष होतो दुबईला. 35 वर्ष. यायला किती टाइम झाला? आता 1 वर्ष झाला. 1 वर्ष. दुकान बेच चालला अल्हम्दुलिल्लाह. जुनेदभाई ही जी स्कूल आहे एक कालसेकर इंग्लिश मीडियम स्कूल ती 40 वर्षापासून आहे. आम्ही याचं एक्स स्टुडंट आहोत आणि ही ज्युनियर सिनियर फर्स्ट 10th पवत आहे आणि हातं मोप एज्युकेशन बेस आहे आणि हातं मोप काही लोक डॉक्टर इंजिनियर आणि XYZ झाल्यात आणि मोप बेस आहे आणि हातं दिनियाचा पण स्टडी होतं आणि माशाल्लाह मोप पे पोरा शिकून मोप मोठं नाव केली नात आणि अजून ही स्कूल आहे आता 100च्या आसपास पोरा आहात आणि इकडं कोंडविल निलीक अर्सूल मोस्ता खेड इकडची पण पोरा येतात माशाल्लाह आणि आता 100च्या आसपास पोरा आहात. आता आपण आलो पट्टीवर सावरिया बोट सफारी शिवभोईवाडी बंदर. सर्व आलेल्या पर्यटकांचे हार्दिक स्वागत. तर ही समोरची बोट तुम्हाला दिसते ना ही रेंटवर मिळतं. हां आणि हिनातलं तुम्ही विथ फॅमिली सफर करू शकता हो. आणि जर तुमच्या घरात काही पार्टी बिटी हे काय एन्जॉयमेंट करायचे फॅमिलीला घेऊन आतलं जेवण खावण हर चीज सगळी आतलं उपलब्ध आहे. तर भाई मला सांगा ह्या बोटचं तर कोण आहे दिसय नाही ह्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. कशी काय रेंट वगैरे ह्यांचं असतं? ही जी बोट आहे माशाल्लाह तुम्ही मोप एन्जॉयमेंट करू शकता फॅमिलीसोबत आणि बॅचलर पण. इकडं जायचं आहे तर इकडं करजी रजवेल शिरशी ह्या साईडला गेल्यावर तर तुमचं 1000-1200 होतील आणि इकडं गेल्यावर इकडं कोंडवली निलीक अर्सूल भोस्ता खेड
थतपोट पण जातं. तिकडं कमी पैशात 500च्या आसपास. आणि इकडं आपण तुम्ही चिपळूणला पण जाऊ शकता. इकडं एक ही गेले आणि इकडं आत करजी पण आहे, हमशेद पण आहे. काके तारोजा आम्ही 1 हफ्ता पहिले जाऊन आलो. तर आमचा मोप आम्ही एन्जॉयमेंट केलं. 5 जण होत्या. मोप मसाला बेस ही द्यायला एक नवीन ही आहे जनरेशनला. मोप माणसं येतात. आता कल पण एक फॅमिली येऊन गेली. तालुकानी पण एक एन्जॉयमेंट घेतली. पण ती लोक आली ती भिवंडीशी. आणि तालुकानी पण कल बोटीचं मुवमेंट घेतली जाऊन माशाल्लाह. किती बोटी आहेत तशी एकूण? ही एकच बोट आहे. आत्ता ही नवीन आहे. आता इन्शाल्लाह तो आता हिकरशी तिकडं बाईकचा पण करणार आहे. म्हणजे बाईक पास करायचा. आता अप्रुव्हल घेईल तेव्हा ती चालू करणार आहे इन्शाल्लाह. मी डॉक्टर उमेश उत्तम कांबळे, प्राथमिक आरोग्य केंद्र शीव येथे मी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो. येथे जवळजवळ 2019 सालापासून इथे कार्यरत आहे. कोविडच्या काळामध्ये मी इथे भरपूर काही काम केलेलं आहे. आमच्या इथे भरपूर स्टाफ आहे. सिस्टर्स, सुपरवायझर, ANM असे सगळ्या प्रकारचे स्टाफसुद्धा आहेत. या ठिकाणी आम्हाला 18 गावांचं हे मिळालेलं आहे. म्हणजे शीव PSC अंतर्गत 18 गावं आहेत. तर या गावांमध्ये जेवढे काही लाभार्थी आहेत, जेवढे काही पेशंट आहेत ते इथे उपस्थित त्यापर्यंत येतात ते ट्रीटमेंट करण्यासाठी. तर आपल्या दवाखान्यामध्ये डिलिव्हरीज होतात. एजन्सी उपकेंद्र 5 आहेत. तर 5 उपकेंद्र अंतर्गत जेवढे काही बेड्स असतात ते आपल्या PSCमध्ये डिलिव्हरीसाठी आणले जातात. मात्र जर हाय रिस्क असतील तर आम्ही आपल्या ॲम्ब्युलन्समधून त्यांना रिफर केलं जातं परभणी हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय येते. तर अशा पद्धतीचे हॉस्पिटल आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी गरजू लोकांनी या ठिकाणी सेवेचा लाभ घ्यावा. इथे केस पेपर मोफत काढलं जातं. त्याची सुविधा आहे ती सरकारने आपल्या मोफत केली जाते. औषधं मोफत मिळतात. सर्व प्रकारची औषधं इथे आपल्या इथे मिळतात. पण गरजू लोकांना तेल असतं किंवा मालिश टॉनिक वापरणाऱ्याचं तेल असेल तर काही गुलाबाच्या गोष्टी आहेत. जे प्राथमिक उपचाराचे जे ट्रीटमेंट आहे ते आपल्या इथे मोफत मिळले जातात. म्हणून येणारे जे औषध आहे ते औषध पुरवठा इथून होत केला जातो. म्हणजे हे थोडक्यात मेडिकल. ओके. तर ही मेडिकल आहे हॉस्पिटलचा. हे आमच्या आरोग्य सहाय्यक सहाय्यिका यांची रूम आहे. ते सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाची इथे माहिती इथून आम्ही व जिल्ह्याला तालुक्याला पुरवठा केला जातो. कार्यालयीन माहिती पूर्ण या कार्यालयात या ठिकाणी ठेवली जाते. रुग्णांच्या कॉटवरील बेडशीट, चादर इतर ज्या काही वस्तू आहेत ते वॉशिंग मशीनमध्ये दररोज साफ केलं जातं. आणि त्या रुग्णांना दररोज जातो हा इंजेक्शन रूम आहे. इथे शासनाकडे मिळणाऱ्या सर्व लसी इथं गरोदर महिलांना आणि लहान मुलांना म्हणजे 0 ते 16 वर्षाच्या मुलांना इथं लससाठा ठेवलेला आहे. लससाठा ज्या दिवशी ज्या ठिकाणी लसीकरण असतं दर महिन्याचं त्या ठिकाणी ते वेळेत पोच केलं जातं. सकाळी 8:30 वाजता ते शासनाकडे मिळणारी जी औषधं आहेत त्या औषधं साठा इथे स्टॉक केलेला आहे. जो लागेल तसा रुग्णापर्यंत पोच केला जातो. हे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं राहण्याचं निवासस्थान आहे. आणि जे ॲम्ब्युलन्स आहे आपली ती 24 तास सेवा करण्यासाठी उपलब्ध आहे. कोणताही पेशंट कधी आला तर पेशंटला पुढील ठिकाणी औषध उपचारासाठी पाठवलं जातं. माझं नाव इसाक अब्दुल करीम मनेर. या शाळेत मी 1994 पासून आहे. आणि ही शाळा तशी तालुक्यातली जुनी शाळा आहे. 1961ला ओपनिंग झालेली. आणि आज पावत एक टाईम होता या शाळेत 600 ते 700 पोरा शिकायची. आणि आता सगळ्या इकडं शाळा झाल्याच्या बाद ह्या शाळेत जरा आता पोरांची जरा वानवा आहे. आणि बाकी आता 6वी ते 10वी आता आपली क्लासेस आहात. आणि आता 100च्या आसपास पोरा शिकतात. आणि या शाळेत ऐसा आहे की सगळी जी टीचर आहात किंवा स्टाफ जी आहे ती आपला आहे. आणि जी पोरा जी आहेत मराठी मीडियम आपलं हात चालतं. आणि ही एक या संस्थेने दूरदृष्टी बोलतात तैसा
केलेलं आहे की सर्वसामान्यांची जी पोरं आहात, वाडीची गैरची पण आहात, सगळी शिकण्यासाठी यांनी मराठी मीडियम हातं सुरू केलेलं आहे. आता त्या टायमात उर्दू मीडियम पण सुरू करू शकत होतं, परंतु त्यांनी नाही केले की वाडीवरचं सगळी लोक शिकल्या पाहिजेत म्हणून. आता जवळजवळ 1:45 वाजलेला आहे आणि हा ब्लॉग आपण आता एंड करतो. कुणाची जर घरं दिसली नसतील तर मी तहे दिलची माफी चाहत आहे. इन्शाअल्लाह परत कवा या गावातलं नाही द्या तर आपण त्या लोकांची घरं जरूर दाखवू. दाऊद भाई, तुमचा मोप शुक्रिया. तुम्ही आमच्यासोबत आज पुरा गाव फिरल्या. जजाकल्ला. उम्मीद करताय आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू असाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.